तर फ्रेंड्स, आज आपण जाणार आहोत दादरच्या मठात. पण त्याआधी आज माझी एक्झाम होती आणि सकाळी 5:30 वाजता मी एवढ्या थंडीमध्ये थंड पाण्याने अंघोळ करून एक्झाम द्यायला गेलो होतो, तेही न काही वाचता. मग बस पकडून मी स्टेशनला पोहोचलो आणि स्टेशनला पोहोचून मी विलेपार्लेचं तिकीट काढलं आणि माझी पहिली ट्रेन सुटली म्हणून मी दुसरी ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर 2 वर गेलो. आणि सकाळी सकाळी ट्रेन एवढी खाली असते ना की असं वाटतं की संध्याकाळी पण अशीच ट्रेन खाली असायला पाहिजे. आणि फ्रेंड्स, माझ्या मम्मी पप्पांनी सांगितलं होतं मला जवळ कॉलेज घ्यायला, पण माझ्याच अंगात मस्ती होती की मी एवढ्या लांब कॉलेज घेतलं, जे मला एवढ्या सकाळी सकाळी उठून एवढं ट्रॅव्हल करून मला जावं लागतंय कॉलेजला. आणि इथे मी कॉलेजमध्ये पोहोचलो आणि पेपर बघून तर मला अक्षरशः चक्कर येत होते. म्हणून मी जसं तसं पेपर कम्प्लीट करून आता घरी चाललोय आणि ही माझी ट्रेन आली. आणि हे माणसं बघा, आतमध्ये बसायला जागा होती तरी पण हे लोक बाहेर लटकतायत. आणि हा स्टेशन कोणता आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी एक हिंट देतो की या स्टेशनवर अर्धी ट्रेन खाली होऊन जाते. आणि घरी आल्यावर आम्ही लोक मामाच्या गाडीने मठात जायला निघालो. तसं तर आम्ही लोक लोकल ट्रेनने जाणार होतो, पण माझ्या आजीला जमत नाही लोकल ट्रेनचा प्रवास, म्हणून आम्ही लोक कारने गेलेलो. आणि हे बघा, माझे मम्मी पप्पा दोघे बाईकने आलेले. तर इथे आम्ही लोक आता मठात पोहोचलोय, पण इथे खूप गर्दी होती कारण का आज गुरुवार होता. आणि आम्ही लोक आतमध्ये गेलो तर इथे स्वामी समर्थांची सुंदर अशी फ्रेम होती. माझ्यासोबत तुमचंही दर्शन व्हावं म्हणून मी या सगळ्या क्लिप्स रेकॉर्ड केल्या. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू देत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.